माझा मित्र कंपनीच्या कामासाठी बाहेर गेलेला होता. तो 10-15 दिवसांनी परत येणार होता. मला हे समजताच मग मी मित्राच्या घरी गेलो. घरामध्ये जाताच मित्राची बायको किचनमध्ये भिंतीकडे तोंड करून काहीतरी काम करत होती. तिला बघताच माझा मामा फडफड करू लागला. मामाचा हा अवतार बघून मी हिम्मत करून जवळ गेलो आणि तिला, माझं नाव सुमित आहे. माझे वय 24 वर्ष आहे आणि मी दिसायला खूप हँडसम आहे आणि मी खेडेगावात राहतो. पावसाळ्याचे दिवस होते. गावाकडचे वातावरण हिरवेगार होते. माझे कॉलेज सुरू झाले होते. तेव्हा माझ्या कॉलेजची वेळ सकाळी 10 पासून दुपारी 3 वाजेपर्यंत होती. पण तेव्हा मी कॉलेजमधून लवकर घरी यायचो, कारण आमच्या घराच्या शेजारी माझ्या मित्राचं घर होतं आणि त्याचं लग्न झालं होतं आणि तो एका कंपनीमध्ये काम करत होता. त्याची बायको दिसायला खूपच सुंदर होती. तिच्याकडे पाहून कोणताही पुरुष तिला करायच्या भावनेने बघेल असं तिचं रूप होतं. तिचे नाव सविता होते आणि तिचा रंग खूपच गोरा होता. तिचे वय साधारण 26-27 असेल. तिचे आंबे तर खूपच मोठे होते. ते पिकलेले आंबे पाहून लगेच डाव मारावा आणि त्याचा गोडवा चाखावा असं मला वाटायचं. रोज मी मित्राच्या बायकोचे घरावरचे मोठे आंबे बघत होतो, पण या अगोदर कधीच त्यांना खाण्यासाठी योग आला नाही. सुट्टीच्या दिवशी मित्राला भेटायचा बहाणा करून तिच्या घरी जायचो. असेच एक एक दिवस जात होते. मी कॉलेजातून येता जाता वहिनीला पाहायची एकही संधी सोडत नव्हतो. जेव्हा ती तिच्या घरात वाकून फरशी पुसायची तेव्हा माझी नजर नको तिथे जायची. तेव्हा ती खूपच भारी दिसायची. तिचे अंग एकदम गोरे होते. ते पाहून माझी इच्छा व्हायची जवळ जाऊन वहिनीला प्रपोज करावं वाटायचं, पण खूप भीतीही वाटत होती. थोड्या दिवसावर माझी परीक्षा आली आणि मी अभ्यासात मग्न राहू लागलो. मग थोड्या दिवसात परीक्षा संपली आणि एके दिवशी ती माझ्या घरी आली. सविता मला म्हणाली, कुठे आहेस आजकाल, दिसत नाहीस तू. मी म्हणालो, काही नाही, परीक्षा चालू होती माझी, म्हणून मी जरा अभ्यासात व्यस्त होतो. 2-3 दिवस झाले असतील परीक्षा संपून. मी आता काही दिवस मोकळाच आहे. पण वहिनी, तुम्ही काय म्हणत होत्या सांगा ना. सविता म्हणाली, काही नाही रे, तू आज संध्याकाळी माझ्या घरी ये, माझे तुझ्याकडे काम आहे. मी म्हणालो, ठीक आहे वहिनी, मी येतो संध्याकाळी. मग एवढे बोलून ती निघून गेली. मग मी संध्याकाळी तिच्या घरी गेलो. त्यावेळी ती घरात एकटी होती. मी विचारले, पवन कुठे गेला आहे, घरात दिसत नाही. वहिनी म्हणाली, ते नोकरीच्या कामामुळे बाहेरगावी गेले आहेत, 1 आठवड्याने परत येतील. एवढे ऐकून माझ्या मनात लाडू फुटू लागले आणि मी खुश होऊन हसू लागलो. तू का हसत आहे. मी म्हणालो, काही नाही, असेच हसत आहे. मग मी म्हणालो, वहिनी, तुमचे माझ्याकडे काय काम होते. तर ती म्हणाली, मला उद्या शॉपिंग करायला जायचे आहे. तू फ्री आहेस का उद्या. मी म्हणालो, वहिनी, मी आता 2-3 महिने फ्री आहे हो. तुम्हाला पाहिजे तेव्हा फक्त एक आवाज द्या, मी आपल्या सेवेत हजर आहे. वहिनी हसली आणि मला म्हणाली, ठीक आहे बाबा, सगळी काम आता तूच करायची आहेस माझी. वहिनी म्हणाली, उद्यापासून तयार राहा माझी कामे करायला. मी पण खुश होऊन वहिनीला म्हणालो, मी तयार आहे, तुम्ही फक्त हुकूम द्या. मी आणि वहिनी जोरजोरात हसू लागलो. वहिनी म्हणाली, उद्या 9 वाजता तू ये आमच्या घरी. मी हो म्हणालो आणि मग मी माझ्या घरी गेलो. मग मी दुसऱ्या दिवशी सकाळी फ्रेश होऊन तिच्या घरी गेलो. तेव्हा ती बाथरूममध्ये आंघोळ करत होती. ती सुंदर दिसत होती. नंतर तिने लाल रंगाचा ड्रेस घातला आणि मी एकटक तिला पाहतच राहिलो. ती म्हणाली, काय पाहत आहेस. मी म्हणालो, काही नाही. वहिनी हसत म्हणाली, या अगोदर असे पाहिले नाही का मला. मी लाजून काही न बोलता म्हणालो, चला जाऊया आपण. आम्ही माझ्या बाईकने जाणार होतो. मी बाईकवर बसलो. वहिनी मला चिटकून बसली होती. वहिनी बाईकवर बसताच माझी हालत वाईट झाली होती. वहिनीची एक बाजू माझ्या पाठीवर स्पर्श करत होती आणि एक हात माझ्या मांडीवर खेळत होता. मला माहीत नव्हतं ती अशी का करत आहे. मग आम्ही एका मोठ्या मॉलमध्ये गेलो. तिकडे गेल्यावर वहिनी म्हणाली, चल मूव्ही बघायला जाऊ. मग आम्ही मूव्ही पाहायला गेलो. आम्ही तिकिटे घेतले आणि जागेवर जाऊन चिप्स खात मूव्ही बघत होतो. मूव्हीमध्ये रोमॅन्टिक सीन आला आणि तिने तिचा एक हात माझ्या मांडीवर ठेवला. मला अगोदर वाटले की चुकून आला असेल, पण नंतर तो हळूहळू हात माझ्या मामावर घेऊन आली. मी तिच्याकडे पाहिले तर ती हसत होती. मग मी तिला प्रतिसाद देऊ लागलो. मी रोज तिच्या घरावरचे आंबे पाहत होतो. ते आंबे हाताने पिकले आहेत की नाही ते पाहू लागलो. मी पण तिला नको तिथे स्पर्श करत होतो. आम्ही खूप मूडमध्ये आलो होतो. अर्धी मूव्ही पाहून झाले होते तर वहिनी म्हणाली, चल घरी जाऊ. मी म्हणालो, ठीक आहे. परत येताना वहिनी मामा सोबत खेळू लागली होती. रस्त्यावर जोरदार पाऊस यायला लागला.
मग आम्ही एका हॉटेलमध्ये जाऊन चहा घेतला. टेबलावर चहा पीत बसलो होतो तेव्हा वहिनी टेबलाच्या खालून मामाला पाय मारत होती. मामा खूप ताणलेला होता. त्याला क्रिकेट खेळायची खूप इच्छा होत होती. मग थोड्या वेळाने पाऊस थोडा कमी झाला. मग आम्ही घराकडे निघालो. आम्ही तिच्या घरी पोहोचलो आणि ती बेडरूममध्ये गेली. मी दरवाजा बंद केला आणि तिच्या बेडरूमकडे गेलो. माझा मित्र कंपनीच्या कामासाठी 10-15 दिवस बाहेर गेलेला होता. वहिनी बेडरूममध्ये भिंतीकडे तोंड करून काहीतरी करत होती. वहिनीचं मागचं ते अंग पाहून माझा मामा फडफड करू लागला. मी वहिनीजवळ जाऊन तिला मागून मिठीत घेतले आणि तिच्या गळ्यावर किस करू लागलो. मामा आता खूप गरम झाला होता. मग तिचे तोंड माझ्याकडे फिरवले आणि आम्ही किस करू लागलो. वहिनी म्हणाली, किती दिवस झाले मी या गोष्टीपासून खूप लांब आहे रे. माझा नवरा रोज कामावर जातो आणि घरी खूप थकून येतो, त्यामुळे तो माझ्याकडे लक्ष देत नाही. वहिनी बोलत बोलत मला घट्ट मिठी मारत होती. मी म्हणालो, वहिनी मग तू एवढे दिवस कसे सहन केलेस? तर वहिनी म्हणाली, काय करणार होते, मला खूप इच्छा होत होती पण इलाज नव्हता. कारण जर मी असे केलेलं नवऱ्याला कळले तर माझे काय होईल याचा विचार माझ्या डोक्यात येत होता. म्हणून मी माझ्या मनाला समजावून सांगत होते. पण आता नवरा बाहेर जाणार आहे म्हणल्यामुळे मला राहवलं नाही. आता मी हळूहळू आमचे कपडे काढून टाकले. मी म्हणालो, वहिनी मग आता कळणार नाही का तुझ्या नवऱ्याला? तर वहिनी म्हणाली, आता कळलं तर कळू दे. मला सांग, मी किती दिवस सहन करणार आहे हे? मला पण माझ्या काही इच्छा आहेत ना. ती माझ्या मामाशी खेळत होती आणि त्याची चव चाखत होती. मला पण खूप मजा येत होती. मग मी म्हणालो, वहिनी मला सांग, मग तू मलाच का निवडलं आहेस तुझ्यासोबत खेळण्यासाठी? वहिनी म्हणाली, तू कॉलेजला जाता येताना माझ्या घरावरच्या आंब्याकडे टक लावून बघत असतो हे मला माहीत होतं, म्हणून तर मी तुला निवडलं होत आहे. तर कसे वाटले मग आंबे? मी म्हणालो, वहिनी तुझे आंबे खूपच गोड आहेत. वहिनीला मी बेडवर आडवं केलं आणि माझा मामा आत घुसवला. वहिनी जोरात ओरडली आणि म्हणाली, हळू कर जरा, दुखत आहे. मी म्हणालो, तुला तर खेळाची प्रॅक्टिस आहे तरी पण तू का ओरडतेस? वहिनी म्हणाली, अरे तुझा मामा खूप मोठा आहे, असा मी कधी बघितला नव्हता. मी जरा जोरात खेळत होतो. वहिनीला बोलता पण येत नव्हतं. वहिनी अडकत अडकत बोलत होती. मी म्हणालो, वहिनी तुला सांगतो, मला ना तू खूप आवडतेस. मी रात्री तुझे स्वप्न पाहतो आणि विचार करत होतो की कधी तू मला भेटशील आणि शेवटी आज मला तो चान्स मिळाला. थँक्यू वहिनी. मी वहिनीशी मस्त गप्पा मारत होतो आणि खाली मामा फुल जोशमध्ये खेळत होता. आम्हाला खेळून 7-8 मिनिटे झाले होते. वहिनी म्हणाली, तुला एक सांगू का, खरंच तू खूप छान बॅटिंग करत आहेस. माझ्या नवऱ्याला एवढं पण जमत नाही. मी म्हणालो, खरंच का वहिनी? पण मला हे रोज पाहिजे. वहिनी म्हणाली, तू माझ्या मडक्यातले पाणी पिले नाही. मी म्हणालो, वहिनी लगेच सगळे पाणी पिऊन मटका रिकामा करून टाकतो. आणि मी पाणी पिण्यास सुरुवात केली. वहिनी म्हणाली, मला सांग, तुला एखादी गर्लफ्रेंड नाही का? मी म्हणालो, तुला काय वाटतं, असेल का मला गर्लफ्रेंड? वहिनी म्हणाली, काय सांगावं बाबा तुझं असेल पण. तुझं काय, तू दिसायला एवढा स्मार्ट आहेस ना, लगेच पटवशील माझ्यापेक्षा दिसायला सुंदर असलेली. मी म्हणालो, वहिनी माझी पहिली गर्लफ्रेंड तूच आहेस. मी कॉलेज कुमार असून सुद्धा तुझे स्वप्न पाहत असतो. मग विचार कर मी तुझ्यावर किती प्रेम करत असणार. वहिनी खुश झाली. मी बोलत बोलत चौके छक्के मारू लागलो. वहिनी पूर्णपणे पाण्याने भिजून ओली चिंब झाली होती आणि थोड्या वेळाने मटका पाण्याने पूर्ण भरून उलटपुलट झाला. मग आम्ही सगळे शेत साफ करून घेतले आणि आनंदाने एक शांत झोप घेतली. 1-2 तासानंतर मी उठलो आणि पाहिले तर काय, ती माझ्या खुशीत शांत झोपली होती. नंतर आम्ही मस्तपैकी चहा पिला आणि गप्पा मारायला लागलो. आमच्या खूप गप्पा चालल्या. मी संध्याकाळी माझ्या घरी गेलो. आम्ही दुसऱ्या दिवशी पुन्हा खूप खेळ खेळलो. तर मित्रांनो, नेहमी मी आणि वहिनी आम्ही खेळ खेळत होतो. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.